तर मराठा आरक्षण आंदोलनाविरोधामध्ये हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। त्या संदर्भातली अपडेट्स आता आपण पाहतोय। परवानगी केवळ 5000 लोकांची होती असं कोर्टाने म्हटलेलं आहे। 50,000 ते 1 लाख लोक मुंबईत दाखल झालेले आहेत। कोर्टाने स्पष्ट केलंय आत्ताच कारवाई करा अन्यथा ठोस निर्णय घेऊ असं कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। मराठा आंदोलनाविरोधामध्ये याचिकेवरती सुनावणी आता सुरू झालेली आहे। कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 5000 लोकांची परवानगी होती, मात्र 50,000 ते 1 लाख लोक मुंबईत दाखल झालेले आहेत। आत्ताच कारवाई करा अन्यथा ठोस निर्णय घ्यावा लागेल असं कोर्टाने थेट म्हटलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या वकिलांना स्पष्ट केलेलं आहे। मराठा आरक्षण आंदोलनाविरोधामध्ये याचिकेवरती आता सध्या सुनावणी सुरू झालेली आहे। सुनावणी संदर्भातले अपडेट्स आपण पाहतोय। परवानगी केवळ 5000 लोकांची होती असं कोर्टाने म्हटलेलं आहे। तर मात्र मुंबईमध्ये 50,000 ते 1 लाख लोक मुंबईत दाखल कसे झाले या संदर्भातला सवाल कोर्टाने उपस्थित केलेला आहे आणि याचवरती आत्ताच कारवाई करा अन्यथा ठोस निर्णय घ्यावा लागेल कोर्टाने हे स्पष्ट केलेलं आहे। याआधी सुद्धा मनोज जरांगे यांना आझाद मैदानावरती आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। त्या ठिकाणावरून आंदोलकांना बाहेर जाण्यास सांगितलेलं आहे। नवी मुंबईच्या दिशेने वाशीमध्ये आंदोलकांची सोय करण्यास सांगितलेलं आहे। मात्र आत्ताची ही सुनावणीची अपडेट्स आपण पाहतोय। मराठा आंदोलनाविरोधामध्ये याचिकेवरती हायकोर्टात सुनावणी सुरू आहे। परवानगी होती केवळ 5000 लोकांची, मात्र 50,000 ते 1 लाख लोक कसे काय मुंबईमध्ये आले या संदर्भातला सवाल कोर्टाने उपस्थित केला आहे। आत्ताच कारवाई करा अन्यथा ठोस निर्णय घेऊ असं कोर्टाने म्हटलेलं आहे। आंदोलकांकडे परवानगी नाहीये त्यामुळे त्यांनी ती जागा रिकामी करावी असं कोर्टाने सांगितलेलं आहे। आझाद मैदानावरती आंदोलन करण्यास आंदोलकांना परवानगी नाहीये। 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा नाहीतर आंदोलन बेकायदेशीर ठरवलं जाईल असं कोर्टाने स्पष्ट केलंय। मराठा आंदोलनाविरोधामध्ये जी याचिकेची सुनावणी सुरू आहे त्या संदर्भातले अपडेट्स आपण पाहतोय। या ठिकाणी 5000 आंदोलकांना मुंबईमध्ये आझाद मैदानावरती येऊन आंदोलन करण्याची परवानगी होती, मात्र तरी सुद्धा 50,000 ते 1 लाख लोक मुंबईत कसे आले या संदर्भात कोर्टाने सवाल उपस्थित केलाय। ऋतिक या सुनावणी संदर्भातले अपडेट्स देत आहेत। ऋतिक, सध्या कोर्टात काय घडतंय? नक्कीच तृप्ती, एकंदरीत कोर्टाने एक महत्त्वाची टिप्पणी केलेली आहे की हे जे काही घडतंय सरकारची बाजू असो किंवा आंदोलकांची बाजू असो या सर्ववरती आम्ही समाधानी नाही आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आंदोलक आहेत त्यांना 3 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे की 3 वाजेपर्यंत सर्व मुंबई खाली करावी। एकंदरीत सुनावणी सुरू होऊन जवळपास 15 मिनिटं झालेले आहेत। जरांगे यांचे वकील आहेत तसेच सरकारचे महाधिवक्ता आहेत, यांनी आपापली बाजू मांडायला सुरुवात केलेली आहे। आणि त्यामध्ये सर्वप्रथम जरांगे यांच्या वकिलांनी असं स्पष्ट केलं की जे आंदोलक आहेत त्यांच्याकडून जे प्रकार घडताय, जी हुल्लडबाजी घडते त्या संदर्भात सुरुवातीला आम्ही माफी मागतो। त्यावरती कोर्टाने असं म्हटलेलं आहे की परवानगी ही आंदोलनाची नव्हती, त्यामुळे एकंदरीत जे आंदोलक आहेत त्यांनी इतर जागा तर खालीच करावे। मात्र सर्वात मोठा निर्णय म्हणजे हा की जरांगे पाटील यांचं जे आझाद मैदानावरती सुरू असलेलं उपोषण आहे ते देखील आता संपवण्याचं कोर्टाने सांगितलेलं आहे आणि मुंबई 3 वाजेपर्यंत खाली करण्याच्या सूचना कोर्टाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत। तृप्ती, निश्चित ऋत्विक, धन्यवाद। संपूर्ण ऋत्विक, पुन्हा एकदा तुझ्याकडे येते। कोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू झालेली आहे आणि तू सांगितलेलं आहेस की 50,000 लोक त्यापेक्षा 1 लाख लोक कशा पद्धतीने मुंबईमध्ये दाखल झाले या संदर्भातला सवाल उपस्थित करताना 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करण्याचे निर्देश सुद्धा कोर्टाने दिलेले आहेत। या संदर्भामध्ये जरांगे पाटील यांच्या वकिलांनी काय युक्तिवाद केलाय? नक्कीच तृप्ती, आपल्याला माहीतच आहे की सर्वप्रथम मेच्या एंडिंगला ही परमिशन घेण्यासाठी जरांगे पाटील यांचं एक शिष्टमंडळ आलेलं होतं। त्या संदर्भातली परवानगी देखील आयोजकांनी घेतलेली होती असं आयोजकांकडून सांगण्यात येत आहे आणि हा मॅटर कोर्टात देखील गेलेला होता। मात्र कोर्टाने त्यावेळेस स्पष्ट सांगितलेलं होतं की गणेशोत्सवाची पार्श्वभूमी आहे आणि या दिवसांमध्ये मुंबईमध्ये अधिकची गर्दी असते, त्यातच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे जर आंदोलक मुंबईमध्ये येणार असतील तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तसेच वाहतूक कोंडी देखील निर्माण होऊ शकते। त्या अनुषंगानं सरकारला तसेच पोलिसांना या संदर्भात तोडगा काढण्याच्या सूचना केलेल्या होत्या। तसेच खारघरमध्ये या आंदोलकांना थांबवण्यात यावं, खारघरमध्ये जे काही उपोषण आंदोलन आहे ते करण्यात यावं अशा सूचना कोर्टाने दिलेल्या होत्या। त्या अनुषंगानं पोलिसांनी देखील एक ॲफिडेव्हिट तयार केलेलं होतं आणि मनोज जरांगे पाटील यांच्याकडून ते साईन करून घेतले होतं आणि त्यामध्ये अनेक अटी असतील, अनेक शर्ती असतील त्या मांडण्यात आलेल्या होत्या। त्यामध्ये प्रामुख्याने हे असेल की आझाद मैदानामध्ये फक्त 5000 लोक घेऊन यावे, तसेच 5 ते 6 वाहनं घेऊन यावेत। मात्र परिस्थिती काहीशी वेगळी पाहायला मिळते। आंदोलक
मोठ्या संख्येने मुंबईमध्ये दाखल झालेले होते। जवळपास 1 लाखांचा आकडा आहे। वाहनांची संख्या देखील 5,000हून अधिक आहे। मुंबईतले जे महत्त्वाचे रस्ते आहेत त्या ठिकाणी आंदोलकांनी बस्तान मांडलं, त्यावरच आंघोळ केली, तिथेच क्रिकेट, कबड्डी यासारखे खेळ खेळले। यामुळे कुठेतरी न्यायालयाने काल जो आहे मोठा रोष व्यक्त केलेला होता। ज्यावेळेस आंदोलनाची परवानगी शासनाकडे मागितली होती, पोलिसांकडे मागितली होती, त्यावेळेस आंदोलकांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की आम्ही शांततापूर्व हे आंदोलन करू। मात्र असं शांततापूर्व आंदोलन कुठेही झालेलं नाही आहे। अनेक ठिकाणी आपण बघू शकता, काल देखील हिअरिंग सुरू होती, त्यावेळेस कोर्टाला आंदोलकांनी घेरा घातलेला होता। त्यावेळी जे कोर्टामध्ये न्यायमूर्ती दाखल होत होते त्यांना देखील यामुळे अडचणी निर्माण झाल्या। तसेच ज्यावेळेस हिअरिंग सुरू झाली त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती मराठा जे आंदोलक आहेत त्यांनी घोषणाबाजी सुरू केली होती। यावरून देखील न्यायालयामध्ये वादविवाद सुरू झाला। न्यायालयाने स्पष्ट केलेली होती हेच का तुमचं शांततापूर्व आंदोलन। तसेच आता या संदर्भात आता न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की 3 वाजेपर्यंत आता सर्व मुंबई साफ झाली पाहिजे। काल देखील आदेश दिलेला होता की 3 ते 4 वाजेपर्यंत जे आझाद मैदान वगळता जे महत्त्वाचे स्पॉट आहेत तर त्या ठिकाणची जे आंदोलक आहेत जे धुडगूस घालत आहेत त्यांना साईडला काढण्यात यावं। पोलिसांना स्पष्ट सूचना दिलेल्या होत्या, फक्त आझाद मैदानावरती उपोषण सुरू राहील। मात्र आता जे युक्तिवाद झाले त्यावरून आता न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत की 3 वाजेपर्यंत आझाद मैदानावरील जरांगे पाटील यांचं उपोषण असो किंवा मुंबईत इतरत्र फिरत असलेले आंदोलक असो किंवा विशेष करून जे आंदोलक अजून देखील मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत त्यांना थांबवण्याचे स्पष्ट आदेश आता न्यायालयाने दिलेला आहे। तर आत्तापर्यंत जो निकाल दिला आहे त्यावरती आता कोर्ट असं म्हणतं की 3 वाजेपर्यंत जर हे लोक गेले नाहीत, आंदोलन संपुष्टात आलं नाही तर मात्र तुझ्याकडे येते आता या सुनावणी संदर्भातली एक अपडेट आलेली आहे ती आपण पाहूया। आता कायद्यामध्ये जे असेल त्या संदर्भामध्ये कोर्टाने ही सुनावणी केलेली आहे। सुनावणीमध्ये कोर्टाने म्हटलेलं आहे की 2:40 मी कोर्टामध्ये येईन तेव्हा रस्ते मोकळे हवेत असं स्पष्ट केलेलं आहे। अन्यथा 3 वाजता आम्ही ठोस कारवाई करू, कोर्टाने थेट सांगितलेलं आहे। 3 वाजेपर्यंत आम्हाला सर्व सुरळीत हवं असं कोर्टाने या सुनावणी दरम्यान म्हटलेलं आहे। हायकोर्टाने राज्य सरकारला थेट आदेश दिलेले आहेत। 3 वाजेपर्यंत मुंबईमधलं सगळी जी गर्दी आहे ती हटवण्यास सांगितलेलं आहे आंदोलकांची आणि कायद्यामध्ये जे असेल त्यानुसार कारवाई करू असं कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। ऋत्विक, पुन्हा एकदा तुझ्याकडे येते। कोर्टाने आता थेट कडक शब्दामध्ये निर्देश दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच तृप्ती, आपण बघतोय कोर्ट अतिशय कठोर शब्दांमध्ये आता जरांगे पाटील आहे तसे त्यांचे आंदोलक आहे त्यांना सांगतंय की 3 वाजेपर्यंत सर्व मुंबई ही क्लिअर झाली पाहिजे। मात्र दुसरीकडे आपण बघतोय सकाळी देखील मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे की न्यायदेवता आमची जी वेदना आहे ती समजून घेईल। जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत। तर दुसरीकडे आता कोर्टामध्ये जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेत की 3 वाजेपर्यंत हे जे रस्ते आहेत ते मोकळे झाले पाहिजे, आझाद मैदान मोकळे झाले पाहिजे। आता प्रश्न उरतो की आता जरांगे पाटील यावरती काय भूमिका घेणार, नेमकं ते आता आझाद मैदान खाली करणार का? कारण की आता सकाळपर्यंत देखील जेव्हा त्यांचे वकील त्यांच्याशी बातचीत केली, चर्चा केली, यावेळी त्यांनी स्पष्ट केलेलं होतं की आता या ठिकाणी करेंगे या मरेंगे अशा पद्धतीचीच भूमिका त्यांची होती। त्यांनी असं स्पष्ट शब्दांत म्हटलेलं होतं की आरक्षण घेतल्याशिवाय म्हणजेच कुणबी हाच मराठा आहे आणि आता ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं अशी भूमिका त्यांची आहे आणि ते आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतलेली आहे। आणि तशाच पद्धतीची भूमिका आणि विनंती त्यांचे वकील देखील आता कोर्टामध्ये करताना पाहायला मिळते। कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे की जे आंदोलक जे हुल्लडबाजी करत होते त्यांच्या वतीनं मनोज जरांगे यांच्या वकिलांनी माफी मागितली आहे, मनोज जरांगेंनी माफी मागितली आहे। मात्र यावरती देखील कोर्टाचं समाधान झालेलं नाही आहे। जो गणेश उत्सव आहे त्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये जो अतिरिक्त जी गर्दी वाढलेली आहे त्या अनुषंगानं मुंबईकरांची मोठी गैरसोय होताना पाहते। आंदोलनकर्त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र ते ज्या प्रकारचं आंदोलन करताय रस्त्यावरतीच मध्येच आंघोळ करणं, गाड्या थांबवणं, टॅक्सी ड्रायव्हरांना थांबवणं यामुळे मुंबईकरांचं कुठेतरी जे ट्रॅफिक निर्माण होते त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांचं जे जनजीवन आहे ते कुठेतरी विस्कळीत होतं। या अनुषंगानं काल देखील न्यायालयाने बाहेरचे आदेश दिले होते आझाद मैदान। ऋत्विक, तुला थोडंसं थांबवते। प्रवीण दरेकर सध्या आपल्यासोबत आहे। सर, खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। आणि आता सध्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे। कोर्टाने थेट सांगितलेलं आहे मराठा आंदोलकांना मुंबईमधून बाहेर जाण्याचे निर्देश दिलेले आहेत। आपली या सुनावणी संदर्भातली आणि एकूणच आंदोलनासंदर्भातली प्रतिक्रिया? मला वाटतं कोर्टाने न्यायमार्गाने आंदोलन करायला ही परवानगी दिली होती टाइम बाउंड।